आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पैसे भरले नाहीत तर तुझं नाव शाळेतून काढलं जाईल. मुख्याध्यापकांचे शब्द संपूर्ण कार्यालयात घुमले. समोर उभा असलेला 14 वर्षांचा मुलगा काहीच बोलला नाही. त्याने फक्त खिशात हात घातला. खिशात होते फक्त 7 रुपये. त्याने ते 7 रुपये टेबलावर ठेवले आणि शांतपणे म्हणाला, सर, आज माझ्याकडे एवढेच आहेत, पण मी एक शब्द देतो, एक दिवस मी या शाळेला अशी मदत करीन की कोणत्याही गरीब मुलाला फी नसल्यामुळे शिक्षण सोडावं लागणार नाही. कार्यालयात बसलेले सर्वजण हसू लागले. अरे, स्वतःची फी भरता येत नाही आणि मोठ्या गोष्टी करतो. मुलाने कोणालाही उत्तर दिलं नाही, कारण त्याला माहिती होतं गरीब माणसाकडे पैसे नसतात, पण शब्दाची श्रीमंती असते. त्या मुलाचं नाव होतं अर्जुन. वडील वीटभट्टीवर मजुरी करत होते. आई शेतात रोजंदारी करायची. घरात 4 जण. 2 वेळेचं जेवणही कधी मिळायचं, कधी नाही. रात्री अभ्यासासाठी वीज नव्हती. अर्जुन गावातील मंदिराच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. लोक त्याला वेडा म्हणायचे. इतका अभ्यास करून कलेक्टर होणार का? तो फक्त हसायचा. एक दिवस त्याच्या आईला ताप आला. डॉक्टरांनी औषधं लिहून दिलं. औषधाची किंमत 300 रुपये. घरात होते फक्त 45 रुपये. अर्जुनने गावभर काम मागितलं, कुणी दिलं नाही. तो निराश होऊन परतत असताना त्याला रस्त्याच्या कडेला एक जाडजूड पाकिट दिसलं. त्याने उघडलं. आत 50,000 रुपये होते. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर आईचा आजार, घराची गरिबी, शाळेची फी सगळं आलं. पण पुढच्या क्षणी त्याने पाकिट बंद केलं. हे माझे पैसे नाहीत. पाकिटात एक ओळखपत्र होतं. तो त्या पत्त्यावर गेला. दरवाजा उघडला. समोर एक वृद्ध गृहस्थ उभे होते. पाकिट पाहताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. बाळा, हे पैसे माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी होते. तू नसतास तर? त्यांनी अर्जुनला 10,000 रुपये बक्षीस देऊ केले. अर्जुनने नम्रपणे नकार दिला. काका, माझ्या आईने शिकवलंय, दुसऱ्याचे पैसे कधी घ्यायचे नाहीत. वृद्ध गृहस्थ काहीच बोलू शकले नाही. त्यांनी फक्त त्याचं नाव लक्षात ठेवलं. काही दिवसांनी अर्जुनची शाळेची फी भरण्याची शेवटची तारीख आली. तो पुन्हा मुख्याध्यापकांसमोर उभा होता. तेवढ्यात एक आलिशान कार शाळेसमोर थांबली. त्यातून तेच गृहस्थ उतरले. ते थेट मुख्याध्यापकांकडे गेले. या मुलाची फक्त फी नाही, 12वीपर्यंतचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च मी करणार. संपूर्ण शाळा स्तब्ध झाली. मुख्याध्यापकांनी अर्जुनकडे पाहिलं. त्यांना त्याच्या त्या दिवशीच्या शब्दांची आठवण झाली. अर्जुनने दिवस रात्र मेहनत घेतली. 12वीत जिल्ह्यात पहिला आला. पुढे अभियांत्रिकी केली. नोकरी मिळाली. मोठा पगार. पण त्याने आईला एकच गोष्ट सांगितली, आई, अजून माझा शब्द पूर्ण झालेला नाही. काही वर्षांनी त्याने स्वतःची कंपनी सुरू केली. सुरुवातीला तोटा. लोक पुन्हा हसू लागले. गरिबाचा मुलगा उद्योगपती होणार. पण अर्जुन थांबला नाही. रात्रंदिवस काम केलं. एक कल्पना यशस्वी ठरली. कंपनी देशभर प्रसिद्ध झाली. काही वर्षात तो कोट्याधीश झाला. एका दिवशी तो अचानक आपल्या जुन्या शाळेत गेला. कुणी त्याला ओळखलं नाही. तो साध्या कपड्यात होता. कार्यालयात एक गरीब मुलगा रडत उभा होता. सर, फी नाही म्हणून मला शाळा सोडावी लागेल. हे ऐकताच अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला स्वतःचा भूतकाळ दिसू लागला. तो शांतपणे मुख्याध्यापकांकडे गेला. एक फाईल त्यांच्या हातात ठेवली. सर, ही माझ्याकडून छोटीशी भेट. मुख्याध्यापकांनी फाईल उघडली. त्यात 5 कोटी रुपयांच्या देणगीचा धनादेश होता. संपूर्ण कार्यालयात शांतता पसरली. अर्जुन म्हणाला, आजपासून या शाळेत कोणताही गरीब विद्यार्थी फी अभावी शिक्षण सोडणार नाही. मुख्याध्यापकांच्या हातून धनादेश खाली पडला. त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं, तू अर्जुन? अर्जुन हसला. हो सर, तोच मुलगा ज्याने 7 रुपये टेबलावर ठेवून एक शब्द दिला होता. मुख्याध्यापकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात अर्जुनचा सत्कार झाला. लोक त्याचं कौतुक करत होते. पण अर्जुनने व्यासपीठावर एकच वाक्य म्हटलं, माझ्या यशाचं रहस्य माझी गरिबी नाही, माझा दिलेला शब्द आहे. माणूस पैशाने मोठा होत नाही, तो आपल्या वचनाने मोठा होतो. सभागृह टाळ्यांनी दणाणून गेलं. आई मंचावर आली. तिने अर्जुनच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, आज तू श्रीमंत झालास.
म्हणून मला अभिमान नाही. अर्जुनने विचारलं, मग कशाचा आहे? आई हसली, कारण तू आजही तुझ्या शब्दाचा गरीब झालेला नाहीस. क्षणभर संपूर्ण सभागृह शांत झालं. त्या एका वाक्याने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून गावात एक म्हण प्रचलित झाली, गरिबाच्या घरात पैसा नसला तरी त्याच्या शब्दाची किंमत लाखोंपेक्षा मोठी असते. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन करा, म्हणजे अशाच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा